नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे सुकट साफ करायचं काम घेतलेलं आहे. बघा सुकट सुकट सुके बोंबील दाखवतो तुम्हाला सुके बोंबील कसे आहेत ते. आणि आमच्या इथे नवापूर गावामध्ये चांगले सुके सुके बोंबील कर्दी वगैरे भेटते. सुकी मच्छी चांगली भेटते तिथे आणि आमच्याकडचे बरेचसे लोक तिथेच जातात. तर दाखवतो तुम्हाला सुके बोंबील कसे आहेत. हे बघा मित्रांनो, सुके बोंबील हे साफ केलेले आहेत. सुके बोंबील आणि हे बघा सुके बोंबील हे साफ करायचे बाकी आहेत. हे बघा सुके बोंबील असे साफ केले जातात. त्याचा काटा पण लागतो. हे साठवण्याचे बोंबील असतात. हे साठवणीचे बोंबील पावसाळ्यात भेटत नाही. हे बघा मित्रांनो, अशा बरणीमध्ये वगैरे किंवा डब्यामध्ये वगैरे ते भरून ठेवायचे. तिथे ते सुकवतात, पण आपण पण इथे आणून 2-3 दिवस पुन्हा एकदा सुकवायचे आणि नंतर मग डब्यात भरून ठेवायचे. वर्षभर चालतात ते, वर्षभर चालतात. पावसाळ्यामध्ये मच्छी नसली काय नसली तरी चालते. बघा मित्रांनो, क्वालिटी बोंबलाची हे साफ केलेले आहेत. हे बघा छोटे बोंबील आहे. छोटे आम्ही छोटे निरले बोलतात. हे छोटे बोंबील आहे, त्याला आम्ही निरल्या बोलतो. निरल्या तव्यावर टाकले ना तेलामध्ये. कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी आजपर्यंत सुके बोंबील खाल्लेले आहेत. तर चला मित्रांनो.